Once again, welcome back to my YouTube channel, Learn English with DJK. Friends, this video is made for Maharashtra State Board student of 10th class. In this video, we are going to see English workshop of the poem The World is Mine, that is 4.1. Friends, let's begin with the first question. Complete the following after reading the poem. पोयम कंप्लीट रीड करायची आहे आणि खाली दिलेले जे सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्सेस आपल्याला काय करायचे कंप्लीट करायचे. फर्स्ट सेंटेन्स वी विल सी द ब्युटिफुल वुमन पास्ड विथ अ डॅश. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे स्माइल. द ब्युटिफुल वुमन पास्ड विथ अ स्माइल. सेकंड सेंटेन्स आहे द पोएट वॉन्टेड टू बाय फ्रॉम द लॅड. काय पोएटला बाय करायचं होतं? The sweet. The poet wanted to buy from the lad the sweet. Third sentence, the poet told the boy to join others to play, but he couldn't. The correct answer is here. The poet told the boy to join others to play, but he couldn't hear. The next sentence, the poet requests Dash to forgive him. The correct answer is the poet requests God to forgive him. These are the sentences. We will move forward to the next question, that is match the following. जोड्या जुळवायच्या आहेत. दोन कॉलम आपल्या समोर आहेत, कॉलम ए कॉलम बी. कॉलम ए मध्ये काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याचं बी बरोबर आपल्याला मॅच करायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे द ब्युटिफुल गर्ल. सेकंड सेंटेन्स आहे द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स. थर्ड सेंटेन्स आहे द चाइल्ड वॉचिंग अदर्स प्ले. आणि फोर्थ सेंटेन्स आहे द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन बिकॉज. बी कॉलम मध्ये जे मॅच करण्यासाठी दिलेले सेंटेन्सेस आहेत ते आहे ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट ऑफ हिज लाईफ. सेकंड आहे वॉज हिअरिंग इम्पेअर्ड. Third sentence was very thankful to the speaker in the poem, and the fourth sentence had a handicap in her legs. Let's see the first sentence from column A, then we will match with the column B. पहिलं सेंटेन्स आपण पाहू आणि मग त्याचं कॉलम बी बरोबर मॅच करू. द ब्युटिफुल गर्ल आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, दॅट इज हॅड अ हँडिकॅप इन हर लेग. बी सेंटेन्स आहे द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स आणि त्याचं करेक्ट ऑप्शन आहे थर्ड, वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर इन द पोएम. सी सेंटेन्स आहे कॉलम ए मधलं द चाइल्ड वॉचिंग अदर्स प्ले आणि याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, वॉज हिअरिंग इम्पेअर्ड. कॉलम ए मधलं डी सेंटेन्स आहे द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन बिकॉज आणि याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, he can experience the beauty and gift of his life. Friends, this is for the match the following. We will move forward to the next question. Question number 3. What does the poetess means when she says the world is mine? Explain the importance of the title with reference to the poem. टायटलचं इम्पॉर्टन्स काय आहे हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. जे कवयित्री सांगते, पोएटिस मीन्स म्हणजे कवयित्री. लेट्स सी द आन्सर. व्हेनेवर द पोएटिस सेज दॅट द वर्ल्ड इज माइन, जेव्हा जेव्हा कवयित्री म्हणते की हे जग माझं आहे, सी मीन्स दॅट सी कॅन एक्सपिरियन्स द वंडर्स ऑफ लाईफ. द टायटल इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट शोज अबाउट द वर्ल्ड that belong to everyone of us. We should live in unity and take joy of the life. We have to realize griefs म्हणजे दुःख, and problems of the people who live abnormal life. This is the answer with the reference of question number 3. We will move forward to the next question, that is question number 4. Answer in your own words. या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. जेव्हा जेव्हा जी गोष्ट मग ती रायटिंग स्किलची असो किंवा ओन वर्ड्स मध्ये असेल, जर फ्रेंड्स तुम्ही चिटचॅट सेक्शन जर कंप्लीट केलेलं असेल तर तुम्हाला
ओन वर्ड्स मध्ये लिहिण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कारण चिटचॅट सेक्शन मध्ये आपण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या वर्ड्स मध्ये सांगितलेली आहे. लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम? या पोएमची काय थीम आहे ती आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. लेट्स सी द आन्सर. एव्हरी पर्सन शुड बी थँकफुल टू गॉड. प्रत्येकाने देवाचे आभार मानले पाहिजेत. बिकॉज वी ऑल आर गिव्हन अ चान्स टू लाईव्ह इन दिस ब्युटिफुल वर्ल्ड. वी कॅन टेक मेनी लाईफ सेंटर्ड लेसन इन द वर्ल्ड. दिस इज व्हॉट द थीम ऑफ द पोएम. ही या कवितेची काय आहे? थीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर बी. डू यू थिंक पीपल विथ सम हँडिकॅप शुड बेग फॉर मनी? जस्टिफाय युअर रिझन. जे लोक अपंग आहेत त्यांनी भीक मागायला पाहिजे का पैशासाठी? तुमच्या आन्सरला तुम्ही न्याय द्यायचा आहे. लेट सी द आन्सर. नो, नेव्हर. आय डोंट थिंक दॅट सम हँडिकॅप पीपल शुड बेग फॉर मनी. They should live respectful and independent life. They have equal right to live like us in the world. त्यांनी पैशासाठी भीक मागायला पाहिजे नाही. त्यानंतर रिस्पेक्टफुल जीवन त्यांनी जगलं पाहिजे. इंडिपेंडंट म्हणजे स्वतःचं स्वतंत्र असं जीवन त्यांनी जगलं पाहिजे. आणि दे हॅव इक्वल राईट, त्यांना आपल्यासारखा समान अधिकार आहे या जगामध्ये जगण्याचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 मध्येच नेक्स्ट क्वेश्चन आहे तो सी. व्हॉट इज बेटर? काय बेटर आहे? दोन ऑप्शन त्यांनी आपल्या समोर दिलेले आहेत. टू कम्प्लीट टेक ओव्हर द वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ डिसेबल्ड पर्सन इन ऑर्डर टू हेल्प. जो अपंग व्यक्ती आहे त्याचं कम्प्लीट काम जे आहे त्याची जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे त्यांना मदत करण्यासाठी. किंवा सेकंड ऑप्शन आहे एनकरेज सच पर्सन टू डू इट. त्या लोकांना ते काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. हिमसेल्फ हरसेल्फ इन अ डिफरंट वे. जस्टिफाय युअर चॉईस. या दोन्हीपैकी एक चॉईस तुम्ही घ्यायचं आहे आणि त्याचं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. जसं मी इथं चॉईस घेतला आहे. इट इज बेटर टू कम्प्लिटली टेक ओव्हर द वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ डिसेबल्ड पर्सन इन ऑर्डर टू हेल्प देम. टू एनकरेज सच पर्सन टू डू इट हिमसेल्फ हरसेल्फ इन अ डिफरंट वे. If their complete responsibility is taken, they would lose their self-esteem. या पद्धतीने आपण आन्सर लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आपण पाहू. क्वेश्चन नंबर 5 इज मेक अ लिस्ट ऑफ पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. या पोएम मधल्या रायमिंग वर्डचं पेयर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी आपल्या समोर दिलं आहे वाईन आणि माइन. लेट्स सी द पेयर्स. हेअर, फेअर, charm, harm, kind, blind, dear, hear, glow and know. These are the rhyming pairs from the poem The World Is Mine. Next thing we have to find out the rhyme scheme of the first two stanza in the poem. 4 स्टांजा आहेत आपल्या पोएम मध्ये आणि त्यामधील फर्स्ट 2 स्टांजा जे आहेत त्याची राईम स्कीम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. द राईम स्कीम इज इन द फर्स्ट स्टांजा A A B C C and in the second stanza A B B C C and D D. This is the rhyme scheme of first 2 stanzas. Next question, question number 6 we will see. Pick from the poem lines which contains the figure of speech. खाली 4 figure of speech चे नाव त्यांनी दिलेले आहेत आणि त्या फिगर ऑफ स्पीच कुठल्या लाईन मध्ये आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट आहे इन्व्हर्शन. इन्व्हर्शन ही फिगर ऑफ स्पीच ज्या लाईन मध्ये यूज केलेली आहे ती लाईन आहे इट सीम्ड ही न्यू नॉट व्हॉट टू डू. बी आहे इंटरोगेशन. ही जी फिगर ऑफ स्पीच आहे ती ज्या लाईन मध्ये वापरली ती आहे देन आय सेड व्हाय डोंट यू जॉइन द अदर्स डिअर. थर्ड आहे ओनोमोटोपिया. ओनोमोटोपिया ही फिगर ऑफ स्पीच ज्या लाईन मध्ये वापरली ती आहे आय सॉ हर हॉबल डाऊन द आयसल. आणि फोर्थ फिगर ऑफ स्पीच आहे डी अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी ही फिगर ऑफ स्पीच ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाइन या लाईन मध्ये ही फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन वी विल सी क्वेश्चन नंबर 7. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन इमेजरी. इमेजरी ज्या लाईन मध्ये वापरलेली आहे
त्या लाईन आपल्याला 4 लाईन फाइंड आउट करायच्या आहेत. फर्स्ट लाईन, टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. या लाईन मध्ये इमेजरी वापरलेली आहे. सेकंड लाईन आहे, वेन सडनली सी रोज टू लिव्ह आय सॉ हर हॉबल डाऊन द असाईल. या लाईन मध्ये इमेजरीचा वापर केलेला आहे. थर्ड लाईन आहे, ही स्टूड अँड वॉच द ऑदर प्ले इट सीम्ड ही न्यू नॉट व्हॉट टू डू. या लाईन मध्ये पण इमेजरीचा वापर केलेला आहे. अँड द लास्ट लाईन, ही लुक्ड असेड विदाउट अ वर्ड अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. या पद्धतीने इमेजरीचा वापर या 4 लाईन मध्ये केलेला आहे. फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 8, 9, 10, 12 या क्वेश्चनचे सेपरेट व्हिडिओ तुम्ही माझ्या रायटिंग स्किल मध्ये जाऊन पाहू शकता. जसं लेटर रायटिंगचा व्हिडिओ असेल तर रायटिंग स्किल मध्ये लेटर रायटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. कंप्लीट अ स्टोरीचा व्हिडिओ, हाऊ टू कंप्लीट अ स्टोरी, या सेक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. डायलॉग कसे डेव्हलप करायचे आहेत याच्याविषयीचा डायलॉग रायटिंगचा एक व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे. फ्रेंड्स, ट्रान्सलेशनचा सुद्धा म्हणजे क्वेश्चन नंबर 11 हा जो आहे त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. हाऊ टू ट्रान्सलेट इंग्लिश सेंटेन्स इन टू मराठी. प्लीज वॉच दॅट व्हिडिओ. दिस इज व्हॉट द इंग्लिश वर्कशॉप ऑफ द वर्ल्ड इज माइन. Friends, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dadasaheb Kashir. This channel is for English learners only. Thank you very much.